दी समुद्रा बीच रिसॉर्ट. विकास कदम आपले सहर्ष स्वागत करीत आहे. कदमांचं एकच कर्मांचं एकच चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. पिकनिकला जायचं आहे, रिसॉर्ट शोधत आहे. दी समुद्रा रिसॉर्ट केळवे बीचवरील लोकप्रिय असं रिसॉर्ट जे समुद्राला लागूनच आहे असं डी समुद्रा बीच रिसॉर्ट. सर्वात जवळचं स्टेशन आहे ते म्हणजे पालघर स्टेशनवरनं 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हे रिसॉर्ट आहे. तिथून शेअर रिक्षा पण आहेत आणि सेकंड थिंग म्हणजे जर का स्वतःची गाडी असेल तर मुंबईवरनं 2 तासाची रनिंग आहे. 2 तासात 2-2.5 तासात तुम्ही इथे पोहोचू शकता. बॅकसाईडला मी दाखवेनच, गेट उघडला की समोरच समुद्र दिसतो आणि वाळूचा नजारा आपल्याला, वाळूचा आणि अथांग समुद्राचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर असा रिसॉर्ट इथे आहे, अवश्य भेट द्या. रिसॉर्टमध्ये प्रवेश करता क्षणीच आपल्याला इथला निसर्ग पाहायला मिळतो. सुंदर असं निसर्गाने बहरलेलं, निसर्गाच्या सानिध्यातील हे रिसॉर्ट डी समुद्रा. जास्तीत जास्त पामची झाडे म्हणजे शोची आणि नारळ सुपारी असं ह्या पामच्या झाडांनी वेढलेलं असं हा रिसॉर्ट. खूप छान रिसॉर्ट आहे. प्लॅन्टेशन खूप छान आहे इथलं. इथे आला तर तुम्हाला पार्किंगला व्यवस्थित अशी ऐसपैस जागा आहे. इथे आरामात 7-8 गाड्या तरी 8-10 गाड्या पार्क होऊ शकतात. हे बघा, आपण पाहू शकता ऑलरेडी 5 गाड्या आहेत आणि अजूनही जागा तिथे आहे पार्किंगची. जर तुम्ही स्टेला असाल तिथे राहण्याची उत्तम सोय असलेलं हे डी समुद्रा बीच रिसॉर्ट. 8 रूम्स आहेत, 2 डॉर्मेटरी हॉल आहेत, एक AC नॉन AC आणि सर्व रूम इथे फुल्ली AC आहेत. दाखवते तुम्हाला रूममध्ये शिरला तर बघा, डबल बेड आहे ज्याच्यावर 2 जण निवांत झोपू शकतात. प्लस इथे खाली जर का तुम्ही दोघांच्या व्यतिरिक्त अजून 3-4 जण असतील तरी झोपू शकतात. चेअर्स आहेत, टीपॉय आहे आणि फुल्ली AC रूम आहे. इथे पाहू शकता फॅन आहे. इंटिरियर खूप सुरेख केलेलं आहे. प्लस इथे TV आहे, TVला अटॅच वायफायची सोय आहे. प्लस स्टोरेजसाठी आपल्याला इथे दाखवतो आहे बघा, हे स्टोरेजसाठी आहे इथे. आणि एक छोटासा फ्रीज आपल्याला प्रत्येक रूममध्ये, ह्या 8 रूममध्ये अवेलेबल आहे. ह्यात तुम्ही चिल्ड करण्यासाठी ठेवू शकता, ज्यूससाठी काहीतरी असं चॉकलेट्स ठेवू शकता. एक प्रत्येक रूममध्ये एक फ्रीज अवेलेबल आहे. अटॅच त्याला वॉशरूम आहे, इंग्लिश टॉयलेट वगैरे, सुंदर गीझर आहे. सोप आणि शॅम्पू प्रोव्हाइड केले जातात इथे अंघोळीसाठी. प्लस इथे एक मिरर लावलेलं मोठं कपाट आहे ज्यात तुम्ही तुमचे कपडे, बॅग्स वगैरे तुम्ही ठेवू शकता. त्याला मिरर लावलेला आहे आणि तुमचं काही सामान इथे तुम्ही स्टोरेज करू शकता. असा हा मोठा रूम. याच्यात 2 डबल बेड असला तरी इथे 4 का 5 जण आरामात राहतात. आणि हा बाहेरचा पॅसेज खूप छान आहे बसण्यासाठी. हा सेकंड रूम बघा, 8 रूममधला सेम आहे, सेम इंटिरियर, सेम बेड, फुल्ली AC, वायफाय, बाथरूम सेम. प्लस आपल्याला ते लोक एक्स्ट्रा बेड्स आणि चादरी अवेलेबल करून देतात इतर जर दोघांपेक्षा जास्त असतील तर. हा बाहेरचा लॉन देखील खूप सुरेख आहे. इथे तुम्ही शांत संध्याकाळ झाली की बाकडे टाकून निवांत पार्टी वगैरे करू शकता, असा एन्जॉय करू शकता. प्लस इथे जी झाडं आहेत नारळाची त्याच्यावर जी पेंटिंग केलं आहे ते प्रलोभन लहान मुलांसाठी खूप विलोभनीय आहे. त्याच्यावर मिकी माऊस, प्लस इथे पाहू शकता डोनाल्ड डक, पांडा, सो अँड सो आणि असेच कार्टून्स चित्ररेखित केलेले आहेत. आणि इथे बघा पाहू शकता मध्यभागी जो चौथरा आहे त्याच्यावर मिस्टर बीन विराजमान आहेत. मित्रांनो, हे 8 रूम आपण पाहिले. त्याच्या मागच्या बाजूला बॅक साईडला डॉर्मेटरी हॉल आहे. हा डॉर्मेटरी हॉल आपण जरा पाहूया चला. ह्या डॉर्मेटरी हॉलमध्ये किमान 15 लोक तरी आरामात राहू शकतात. प्रवेश करतात आपल्या दिशेला इथे 5 बेड आहेत. 5 बेडवर 10 जणं आरामात कम्फर्टेबल झोपू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त इथे खाली देखील इथे 5 जणं अजून झोपू शकतात. म्हणून बोलू 15 जणांची तरी कॅपॅसिटी आहे. समोरच जर का गेलात तर मोठं कपाट दिसेल तुम्हाला विथ मिरर. हे बघा, याच्यात तुमचे कपडे किंवा तुमच्या बॅग्स वगैरे स्टोरेज करू शकता तुम्ही. प्लस डॉर्मेटरी हॉलला 2 वॉशरूम आहेत. इथे देखील इंग्लिश टॉयलेट, गीझर, गरम पाण्याची सोय आहे. हा इथे लेफ्ट साईडला पण आहे बघा. 2 वॉशरूम आहेत, त्याच्यामुळे घाई होणार नाही 15 जण असले तरी. प्लस इथे एक मोठा फ्रीज दिलेला आहे डॉर्मेटरी हॉलला. त्यात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा बियर किंवा ज्यूस चिल करण्यात येऊ शकता. आणि बघा इथे आपण पाहू शकता इथे फॅन्स अवेलेबल आहेत. 2 AC आहेत, प्लस 4 फॅन आहेत. म्हणजे 4ही कोपऱ्याला 4 फॅन्स आहेत, प्लस AC. वायफाय, TVची व्यवस्था इथे देखील आहे. आणि ह्या डॉर्मेटरी हॉलचं इंटिरियर देखील खूप छान आहे. म्हणजे प्रशस्त असा हॉल आहे हा मोठा आणि ह्याचं इंटिरियर खूप छान केलेलं आहे. हे बघा पाहू शकता आपण याचे सिलिंग्स वगैरे. हे रिसॉर्टचे मालक आहेत. नाव सांगा आपलं काय?
माझं नाव अल्पेश पांचाळ. अल्पेश पांचाळ. डी समुद्रा बीचला लागूनच रिसॉर्ट आहे आणि जसं तुम्ही रिसॉर्टचा आनंद घ्याल तसाच बीचचा देखील घेऊ शकता. खूप सुंदर असं इथे वातावरण आहे. फुल प्लॅन्टेशन खूप छान आहे. किती वर्ष आली रिसॉर्टला तरी? 19 वर्ष आली. 2007 मध्ये चालू केलं. हां, रिस्पॉन्स चांगला असतो. हो. छान आहे आणि जेवण वगैरे टेस्ट छानच असते, प्रश्नच नाही. आपलं घरगुती जेवण. घरगुती जेवण. तुम्ही आता चाखालच. होय होय, छान छान. त्याची किंमत मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. रूम्सप्रमाणे किंमत आहे. आय थिंक 2200 ते 2500पर्यंत तुम्हाला इथे रिजनेबल प्राईसमध्ये हा रिसॉर्ट लाभेल. आणि भाई सगळ्यात मोठं आकर्षण रिसॉर्टचं म्हणजे स्विमिंग पूल. मोठाच्या मोठा पैसाचा स्विमिंग पूल आहे. प्लस इथे त्याच्याच बाजूला लहान मुलांसाठी किड पूल म्हणजे लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आहे छोटासा. हा स्विमिंग पूल खूप सुंदर आहे इथे. म्हणजे त्याची खोली काय एवढी जास्त नाही आहे, जास्ती असं 4.5-5 फुटापर्यंत आहे, पण आनंद घेऊ शकता. त्याच्याच बाजूला इथे फुलं झाडं वगैरे आपण पाहू शकता. इथे प्लॅन्टेशन खूप छान आहे. मी पहिलंच सांगितलं आहे स्विमिंग पूलमध्ये जसं जसं उंचीनुसार खोली वाढत जाते. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला एन्जॉय करण्यासाठी रेन डान्सची व्यवस्था केलेली आहे विथ DJ. म्हणजे ते स्पीकर लावून देणार, त्याच्यावर आपण नाचू शकतो फुल्ली रेन डान्स. आणि त्याच्या बॅक साईडला आपण पाहू शकला हे देखील बघा केळवा बीच, याला आपण केळवा बीच बोलतो. त्या बीचला लागून मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे केळवा बीचला लागूनच हा रिसॉर्ट आहे. आणि हा इथे आपण तुम्हाला दाखवते चला. वाव, हा समोर बीच. रिसॉर्टला स्टेला असाल तर सकाळी किंवा संध्याकाळी बीचवर जाऊन फेरफटका मारू शकता. बीचचा आनंद उपभोगू शकता. या समुद्राचा खूप सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला असा हा रिसॉर्ट डी समुद्रा रिसॉर्ट. डी समुद्रा रिसॉर्टवाल्यांनी लहान मुलांसाठी देखील पुरेपूर दखल घेतलेली आहे. इथे स्लाईड आहे मुलांसाठी, घसरगुंडी, त्यानंतर इथे झुला. हे दोघंजणं अपोजिट साईडला बसून झुला झुलू शकता. पुन्हा एकदा पाहू शकता इथे पेंटिंग आहे सिंचनची वगैरे आणि हे पझल्स काहीतरी आहे. परत झोपाळे आहेत 2. लहान मुलं देखील इथे आपला आनंद उपभोगू शकतात. रिसॉर्टमध्ये तुम्हाला इथे मनसोक्त तुम्ही इंडोर गेमचा आनंद लुटू शकता. इथे छानसा असा टेबल टेनिस आहे, कॅरमची व्यवस्था आहे. आणि हा डायनिंग हॉल. आणि इथे एकत्रित जर का ग्रुपने आला असाल तुम्ही तर एकत्रित पूर्ण ग्रुप इथे बसू शकता आणि जेवणाचा आनंद उपभोगू शकता. लंच डिनर प्रत्येक ग्रुपसाठी वेगवेगळे टेबल्स आहेत. बुफे सिस्टम जेवण असतं. जेवणाची टेस्ट मी पहिलेच सांगितलं खूप छान. आणि हा इथे पुन्हा एकदा एक इंडोर गेम आपल्याला दिसतोय बा अवेलेबल आहे इथे. मित्रांनो, जेवणाची चव तर विचारूच नका. अगदी घरगुती जेवण आहे. जेवणाची चव खूप छान असते. डिनर लंच जर स्टे केला तर. आणि संध्याकाळचा चहा बिस्किटचा नाश्ता असतो. आणि त्यानंतर इथे सकाळी कांदा पोहे मिसळपाव असा नाश्ता असतो. सकाळच्या न्याहारीची सोय म्हणजे नाश्त्याची सोय, ब्रेकफास्ट आपण ज्याला बोलतो, तो मिसळपावचा आणि बुर्जी पाव. म्हणजे बुर्जी प्लस मिसळपाव असे 2 आयटम्स इथे व्हरायटी आपल्याला खायला मिळते. खूप छान आहे. टेस्ट खूप मिसळची खूप छान होती. खूप सुंदर अशी मिसळ आपल्याला खायला मिळते. दुपारच्या जेवणात लंचमध्ये सुका चिकन, ग्रेव्ही चिकन, स्वीट आयटम असतो एक खीर किंवा गुलाबजामुन, राईस, चपाती, सलाद. खूप सुंदर जेवण असतं. घरगुती जेवण खूप टेस्ट छान आहे. तसेच आपण जर का रात्रीच्या जेवणात पाहिलात तर तिथे देखील चिकन तुम्हाला मिळू शकतं. पण तुमच्या ऑर्डरनुसार ते तुम्हाला अवेलेबल असतील ते मासे देखील देतात. इथे आपण पाहू शकता पापलेट फ्राय आणि कोळंबीचा प्रॉन्स ग्रेव्ही
प्रॉन्सचा रस्सा, कोळंबी रस्सा इथे अवेलेबल मिळू शकतो आपल्याला. जर का तुम्ही डी समुद्रा रिसॉर्टला जर स्टेला असाल तर रात्रीचा व्ह्यू देखील तुम्ही पाहू शकता. इथे फुल लाईट्स असतात. लाईटच्या या म्हणजे दिव्यांच्या प्रकाश होतात. रिसॉर्ट अगदी असं बहरून येते. खूप छान असं लाईटिंग्स तिथे आहेत, आपल्याला इथे पाहू शकता. म्हणजे जेवणाची व्यवस्था आहे तिथे देखील. परत गार्डनमध्ये प्लस एंट्रन्सला खूप लाईट्सने असं भरलेलं असं वातावरण चेंज होतं. टोटल असं वातावरण निर्मिती करणारं एक लाईट इफेक्ट्स या रिसॉर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्ही ह्या रिसॉर्टला जर का विकेंडला गेलात आणि स्टेला असाल तर लाईव्ह ऑर्केस्ट्राचा देखील तुम्ही आनंद उपभोगू शकता. पवार नावाचा इथे सिंगर आपला लाईव्ह ऑर्केस्ट्रा गात असतो. त्याच्या समवेत ही या रिसॉर्टची मैफिल जमते आणि रिसॉर्टची एक रंगीन मैफिल काही औरच मजा असते. जरूर भेट द्या मित्रांनो डी समुद्रा बीच रिसॉर्ट. मित्रांनो, पुन्हा एकदा मी एक रिसॉर्ट आपल्यासमोर सादर केलं आहे. मी सादर केलेलं रिसॉर्ट नक्कीच आवडेल, व्हिजिट द्या. ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. डी समुद्रा रिसॉर्ट खूप छान जागा आहे. जर का ग्रुपने गेलात, फॅमिली ग्रुप, फ्रेंड्स ग्रुप, अवश्य व्हिजिट द्या. पालघर स्टेशनपासून काही अंतरावर केळवा बीचच्या बरोबर बाजूला डी समुद्रा बीच रिसॉर्ट.